शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर हा व्लॉग आहे मंडेचा आणि आजपासून अपेक्षाची शाळा होती आणि मुलांची शाळा सुरू झाली की प्रत्येक आईची शैक्षणिक वर्ष सुरू होतं. कारण मुलांप्रमाणे आपलंही रुटीन बदललेलं असतं. कारण लवकर उठा, मुलांचा टिफिन बनवा आणि माझ्याप्रमाणे प्रत्येक आईचं असंच असेल ज्यांची मुलांचीही शाळा सुरू झालेली असेल. तर त्यांचीही अशीच सगळी धावपळ आता सुरू झालेली असेल. कारण उन्हाळ्यामध्ये म्हणजे सुट्ट्यांमध्ये जरासं रुटीन जे काही असतं आपलं रोजचं जीवनशैली ती जराशी चेंज झालेली असते. सगळं थोडं आरामात असतं. मात्र मुलांची शाळा सुरू झाली की त्यांच्यासोबत आपलं रुटीन देखील अगदी शिस्तबद्ध असं झालेलं असतं. तर चला आता सकाळी सकाळी छान असा चहा घेतला, फ्रेश झाली आणि अपेक्षाचा टिफिन करायला घेतलेला होता. तर टिफिनमध्ये ना मला तिला आप्पे द्यायचे होते. त्या दिवशी डोसे केले, त्याचं थोडं बॅटर उरलेलं होतं घरी. तर त्याचेच आता मी आप्पे करायला घेतलेले होते. आणि आता शाळेचा वेळ जरा कमी आहे तिचा, नेहमीपेक्षा अर्ध्या वेळेची शाळा आहे तिची. त्याच्यामुळे म्हटलं नाश्त्यासारखंच काहीतरी टिफिनमध्ये द्यावं. कारण पूर्ण वेळेची शाळा असली की मग भाजी पोळीच बरी असते. कारण त्याच्यामुळे छान मुलांचं पोटही भरून राहतं. आणि आता कमी वेळेची शाळा असल्यामुळे म्हटलं चला आता नाश्त्यासारखंच काहीतरी देते. आणि तीही म्हणत होती की आप्पे बनवून दे. तर मग आप्पे बनवायला घेतले मी. आणि त्याच्यासोबत मला आता शेंगदाण्याची चटणी करून घ्यायची होती. तर शेंगदाणे घरी भाजलेले होते. तर त्यामध्ये ना थोडं जिरं टाकून घेतलं, थोडं लसूण घातलं आणि थोडी मिरची घातली मी. आणि तेवढ्यात आप्पे झालेले होते म्हणून आधी आप्पे ना ते सगळे पलटवून घेतले मी. तर सगळे आप्पे पलटवून घेतले आणि जसं की आधी सांगितलं शेंगदाण्याच्या चटणीमध्ये मी लसणच्या 2-3 पाकळ्या, जिरे, 2 मिरच्या टाकलेल्या होत्या. त्यानंतर मग थोडी साखर टाकून घेतलेली होती. त्यानंतर चवीनुसार थोडं मीठ घातलेलं होतं आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला लावून ना मग थोडं मी आधी फिरवून घेतलेलं होतं. त्यानंतर थोडं दही व पाणी घालून जेवढी कन्सिस्टन्सी म्हणजे त्याची पातळ हवी आहे तेवढं टाकून घेतलं मी पाणी. आणि तेवढं मग मिक्सरला लावून फिरवून घेतलं. आणि नंतर चटणीला तडका द्यायचा होता. तर मोहरीचा छान असा तडका दिला. कढीपत्ता नव्हता माझ्याकडे म्हणून कढीपत्ता काही टाकला नाही मी, नाहीतर कढीपत्ताही छान वाटतो तडक्यामध्ये. तर बघा छान तयार झाले होते आप्पे. आणि भाज्या टाकल्यामुळे ना छान रंगही छान दिसत होता त्याचा. गाजर वगैरे टाकला की छान दिसतो त्याचा रंग. आणि चटणी देखील तयार झालेली होती. तर आता टिफिन पॅक करायचा होता. मात्र त्याआधी अपेक्षाला वेणी करून द्यायची होती मला. तर तिला वेणी करून दिली. तशी तिला एक वेणी घालता येते, मात्र तिच्या हाताने जरा लूज होते म्हणून मग शाळेत जाताना मीच घालून देत असते वेणी. तर अपेक्षाची वेणी करून झाली. त्यानंतर मग टिफिन पॅक करायला घेतला. बाय. तर चला आता अपेक्षा शाळेत गेलेली होती आणि त्यानंतर जरा वेळ पोर्चमध्येच ना उभी राहिली मी थोडा वेळ. आणि त्यानंतर मग जी काही थोडीफार किचनमधली वगैरे आवरावर करायची होती. कारण आता टिफिन झालेला होता, सगळं इकडे तिकडे झालेलं होतं सामान. तर ते सगळं व्यवस्थित सगळं ठेवायला घेतलं मी. तर ओटा वगैरे सगळं आवरून झाला. त्यानंतर मग घरातलंही सगळं मी आवरून घेतलेलं होतं. त्यानंतर स्वतःचंही सगळं आवरून घेतलं आणि आता दारामध्ये छान अशी रांगोळी काढलेली होती. त्यानंतर देवांना आंघोळ घालून देवपूजा देखील करून घेतली.
तर देवपूजा झाली आणि त्यानंतर मग नाश्ता बनवायला घेतला. तर नाश्त्यामध्ये मी कांदे पोहे बनवायला घेतले, कारण आप्यांचं मिश्रण होतं, मात्र ते थोडंच होतं, म्हणून मग त्याच्या सोबतीला थोडं कांदे पोहेही बनवायला घेतले. तर आज माझ्या जाऊची आई आलेली आहे, तर त्यांनाही मी नाश्त्याला बोलावलेलं होतं. तर त्या आल्यानंतर जरा वेळ बोलत बसलो. त्यानंतर मग सगळ्यांसाठी नाश्ता काढून घेतला. सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. त्यानंतर सरबत बनवलं, सरबत घेतलं सगळ्यांनी. तर असा होता आजचा सगळा माझा सकाळचा व्लॉग. तर चला आता इथेच व्लॉगचा एंड करते आणि व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.